तर नमस्कार मंडळी, दुपारच्या 2 वाजून गेलेत आणि आपली चालली खुरपणी. तर आता ना हे सोयाबीन पातळ झाल्यामुळे याच्यात जास्त गवत येतं आहे सारखं, म्हणजे पहिलं पण काढलं होतं आणि आता परत आले. तर आता 2 वाजून गेले आणि आता आपल्याला जेवायचं आहे. तर बघा आपली चटणी भाकरी भाजी भाकरी कशी आहे. आपण जेव्हा घरी जेवण करतो ना तेव्हा शिरापुरीसुद्धा आपल्याला कधी कधी आवडत नाही, पण बघा रानामध्ये ना मीठ भाजी मिरची चटणी हे चांगलं लागतं. तर आपलं आहे दुधी भोपळ्याचं कालवण. तर काय झालं ते हिंदाळलं आणताना, हे बघा त्याचं तेल सगळं गेलं आणि बरं झालं तेल गेलं तेच. तर भोपळ्याचं कालवण आणि जवसाची चटणी. तर माझ्याकडे कारळं आणि जवसाची चटणी ही कायमस्वरूपी असते, कधी कधी लसणाची चटणी पण असते, पण आहे. चला मस्त असं जेवण करायला, तुम्ही पण या आमच्याबरोबर. तर आता मी म्हणजे एकटीच आहे बघा वावरामध्ये जेवायला, कारण कसं आहे एवढं बाया जर घेतल्या आपण खुरपणीला तर तुम्ही सांगा मला काय परवडणार आहे का. एक तर माझं सोयाबीन यावर्षी बिघडलं आहे, सोयाबीन काही चांगलं आलेलं नाही, त्याच्यामुळं मी एकटीच आहे आणि आता मी एकटीच जेवण करते. तर या तुम्ही पण जेवायला.